मंडळी, बागकाम करणे हे केवळ काम नाही तर मन आनंदी ठेवण्याचा एक सोपा असा उपाय आहे। त्याच प्रकारे ही एक प्रकारची नॅचरली अशी थेरपी देखील आहे। थेट निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला जाणं शक्य झाले नाही तरी मात्र बागकाम करण्याच्या निमित्ताने निसर्गालाच आपण आपल्या घरात किंवा बाल्कनीत आणत असतो। मंडळी, नो स्क्रीन टाइमसाठी तर हा एक उत्तम असा पर्याय देखील आहे। बागकाम करणं म्हणजे हे एक प्रकारचं ध्यानधारणा करण्या इतकंच तणा मनाला तजेला आणि शांती देणारी प्रक्रिया आहे। सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, बाल्कनीमध्ये आपण अगदी कमी जागेमध्ये देखील बरेच असे झाडं लावत असतो। त्यातल्या त्यात त्याला अगदी कमी वेळेचं ऊन मिळत असतं। त्यानंतर हवामानातील बदल या सर्व गोष्टींचा जो काही इफेक्ट असतो, मग तो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, तो मात्र आपल्या झाडांवर वेळोवेळी येत असो। तरी देखील मात्र आपण अगदी वातावरणात बदल झाला तरी देखील त्याचा परिणाम या झाडांवर आलेला असला तरी त्या वातावरणानुसार त्या झाडांच्या खाण्यापिण्या म्हणजे आहारामध्ये बदल करणं देखील तेवढंच गरजेचं असतं। सो मंडळी, आपण सीझन वाईज झाडांना खतं देखील बदलवत असतो आणि त्यानुसार त्याचा छान असा रिझल्ट आपल्याला नेहमी हा दिसून येत असतो। मंडळी, झाडांसाठी रोपांसाठी कॅल्शियम देखील एक महत्वाचं पोषक असं घटक आहे। कारण की आपण नेहमी म्हणत असतो की NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक देण्यासाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची खतं झाडांना देत असतो। मंडळी, NPK देखील त्यांच्याप्रमाणे झाडांवर काम करत असतात, पण झाडांना निरोगी आणि मजबूत ठेवण्याचं जे काम करत असतं ते म्हणजे कॅल्शियम। कॅल्शियममुळे प्लॅन्टची ग्रोथ, त्याचप्रमाणे त्याची इम्युनिटी पॉवर देखील वाढवण्यास मदत करत असतं। त्याचप्रमाणे रोग आणि कीटकांपासून देखील झाडाला वाचवत असतो। जर वेळोवेळी झाडांना कॅल्शियम दिले गेले तर मात्र आपली बाग किंवा गार्डन हे भरभराटीला देखील येऊ शकते। कॅल्शियममुळे प्लॅन्ट्सला फ्लेक्झिबिलिटी देखील मिळत असते, पण आपल्या रोपांना कॅल्शियमची कमतरता आहे हे आपण कसं ओळखायचं ते आता पाहूया। सो कॅल्शियमची कमतरता झालेली जी काही लक्षणं असतात त्यामध्ये रोपांचे वाढ खुंटणे, पानांचे मुरडणे, पानांच्या काळ्या शिरा पडणे, पुरेसे कॅल्शियम नसल्यास झाडांना पानांचे जे काही टोकं असतात ती मुरडत असतात। त्यानंतर त्यांची जी पानांची कडा असतात त्या तपकिरी पडत असतात, त्यांची जी देठं असतात ती कमकुवत होत असतात। यांसारख्या जर समस्या तुम्हाला देखील तुमच्या बाल्कनीतील झाडांवर किंवा कुंडीतील रोपांवर दिसून येत असतील तर तुम्ही मात्र समजून घ्या की यांवर कॅल्शियमची कमतरता ही झालेली आहे किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी ही प्लॅन्ट्सला आलेली आहे। सो मंडळी, आता नॅचरली वे किंवा होममेड किंवा ऑर्गॅनिकली ही कॅल्शियम डिफिशियन्सी आपण कशी दूर करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे अजिबात व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण की त्यामध्ये बऱ्याच अशा छोट्या छोट्या टिप्स देखील मी शेअर करणार आहे। मंडळी, मार्केटमध्ये जर गेला तर तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम नायट्रेटचे टॅबलेट किंवा क्लोराईड सारखे, कॅल्शियम क्लोराईड सारखे केमिकल म्हणजे कॅल्शियम रिच असे फर्टिलायझर, स्प्रे, टॅबलेट तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील। पण मंडळी, आपण मात्र पैसा खर्च करून विकत गोष्टी आणण्यापेक्षा घरात असलेल्या ज्या गोष्टींपासून कॅल्शियम झाडांना मिळू शकतं त्याच गोष्टींचा वापर करणाऱ्यात मधलो आहोत आणि आतापर्यंत मात्र तर आपण तेच करत आहोत। सो केमिकल युक्त खतांचा वापर टाळून आपण जेवढ्या गोष्टी ऑर्गॅनिकल किंवा ज्या काही आपल्या देशी जो काही जुगाड असतो तो आपण नेहमी करत असतो आणि त्याचा खूप छान प्रकारचा रिझल्ट हा वेळोवेळी आपल्याला आलेला देखील आहे। सो आता देखील आपण असे फर्टिलायझर पाहणार आहोत की जे कॅल्शियम रिच फर्टिलायझर आहे आणि ते एक नसून मी तुमच्याशी 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे कॅल्शियम रिच फर्टिलायझर शेअर करणार आहे। सो मंडळी, आज आपण अगदी निःशुल्क आणि स्वस्तात असलेल्या काही तर घरामध्ये असलेल्या गोष्टी वापरून ही कॅल्शियमची कमतरता झाडांमधली भरून काढूया। त्यात सर्वात प्रथम येत असतं की रोपांना कॅल्शियम देण्यासाठी अनेक पर्याय आहेत। सो नैसर्गिकरित्या जमिनीत आपण जे काही एग शेल असतात म्हणजे अंड्याचं कवच असतं किंवा जे काही ऑयस्टर शेल असतात त्याने देखील कॅल्शियमची पातळी जी आहे ती वाढवता येत असते। सो तुम्ही जर एग्स खात असणार सो त्याचे एग्स शेल्स धुवून स्वच्छ वाळवून त्याची पावडर करून 15 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 चमचे एका कुंडीसाठी एवढं प्रमाण मात्र त्याच्याशी प्रमाणबद्ध आहे। सो तुम्ही तेवढ्या प्रमाणात दिलं तर त्याने देखील कॅल्शियमची जी काही कमतरता आहे ती मात्र त्याने भरून निघणार आहे। मंडळी, कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यात
जी काही लिस्ट आहे त्या फर्टिलायझरमध्ये सर्वात प्रथम येत असतं ते म्हणजे एगशेल किंवा अंड्याचे कवच. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येत असतं ते म्हणजे चुना, जो अगदी आपल्याला 2 ते 3 रुपयाला अगदी मार्केटमध्ये इझिली मिळून जात असतो आणि त्याचा वापर मोगऱ्याच्या झाडावर कसा करावा या रिगार्डिंगचा देखील मी इन डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला होता. मंडळी, चुन्याचा वापर आपण मोगरा असो किंवा दुसऱ्या झाडांवर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे करून देखील आपण देऊ शकतो. चुना हा थंड असतो, त्यामुळे उष्णतेपासून झाडांना देखील आराम मिळत असतो आणि जी काही रोपं असतात ती अधिक बहारदार होत असतात. सो त्याचा आपण स्प्रे देखील करू शकतो. त्यानंतर जे काही मातीची ऍसिडिक लेवल असते ते कमी करण्याचं काम असतं आणि मातीचा जो पीएच असतो ते वाढविण्याचं काम हा चुना करत असतो. त्याचप्रमाणे अनेक असे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात ते वाढविण्याचं काम देखील हा चुना करत असतो. मातीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे काही प्रमाण वाढत असते सो त्यासाठी देखील चुना हा भरपूर असा मदत करत असतो. त्याचप्रमाणे फॉस्फरस आणि जस्त यांसारखे पोषक घटक वाढविण्यासाठी देखील चुना मदत करत असतो. त्यानंतर कॅल्शियम रिच फर्टिलायझरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येतं ते म्हणजे व्हे वॉटर. मंडळी, पनीर वापरल्यानंतर जे काही उरलेलं पाणी असतं त्यालाच व्हे वॉटर असे म्हणतात. सो ते पाणी झाडांना देण्यासाठी एक उत्तम असं फर्टिलायझर आहे. या पाण्यामध्ये एनपीके तर असतंच, त्यासोबत अनेक असे आवश्यक पोषक घटक असतात. त्याचप्रमाणे दुधामध्ये देखील कॅल्शियमचं रिच असं सोर्स आहे जे झाडांच्या वाढीसाठी देखील आवश्यक असतं. त्यामुळे पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याचा जो वापर आहे तो आपण झाडांना करायला हवा. सो ते टाकून न देता जर तुम्ही ते झाडांना दिलं सो त्याने देखील मातीमधील जे काही कॅल्शियमची कमी झालेली आहे किंवा झाडांवर असलेली जी काही कॅल्शियमची कमतरता आहे ती भरून काढण्यास मदत होत असते आणि यासाठी मात्र आपल्याला 1 रुपया खर्च करायची देखील गरज नसते. व्हे वॉटर हे एक प्रकारचं नैसर्गिक खत म्हणून काम करत असतं, ज्यामुळे रासायनिक खतांची देखील गरज कमी पडत असते आणि व्हे वॉटरमुळे प्लांट्स हे अधिक स्ट्रॉंग आणि निरोगी असे होत असतात. त्याचप्रमाणे या पाण्याचा वापर तुम्ही कंपोस्टला अधिक रिच न्यूट्रिएंट समृद्ध करण्यासाठी देखील या पाण्याचा वापर तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये देखील करू शकता. त्याचप्रमाणे माती देखील ऍसिडिक बनविण्यासाठी योग्य असं न्यूट्रिएंट्स हे प्रोव्हाइड करत असतो. सो एनपीके सोबतच कॅल्शियमचा देखील चांगला असा स्रोत या व्हे वॉटरमध्ये आहे. सो मंडळी, तुम्ही कॅल्शियम रिच फर्टिलायझरमध्ये पनीर वापरल्यानंतर उरलेलं जे काही पाणी आहे सो व्हे वॉटरचा देखील त्या ठिकाणी यूज करू शकतात. मंडळी, मातीला कॅल्शियमचे सर्वात मोठे बूस्टर आपण देऊ शकतो, परंतु याने मातीचा पीएच देखील वाढत असतो आणि त्यामुळे माती ही थोडी ऍसिडिक कमी होत असते. सो या ठिकाणी आपण 3 ते 4 गोष्टींचा वापर तर केलेला होता. यानंतर एक सर्वात लास्ट जो सोर्स आहे तो म्हणजे लाकडी राख. राखेमध्ये देखील कॅल्शियम कार्बोनेट असते. मंडळी, लाकूड जळल्यानंतर जे राख तयार होत असते त्या राखेमध्ये कळ्या आणि फुले येण्यासाठी घटकांची जे काही पोषक तत्व असतात म्हणजेच कॅल्शियम, पोटॅशियम अँड फॉस्फरस सारखे जे काही घटक असतात ते मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडांना भरपूर अशी फुलं येत असतात. सो 1 ते 2 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा राख मिक्स करून तुम्ही झाडांना स्प्रे देखील करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देखील त्याचा कुंडीमध्ये देखील वापर करू शकता. सो मंडळी, ज्यावेळेस तुम्ही नवीन प्लांट लावत असणार त्यावेळेस देखील जर तुम्ही अशा प्रकारे थोडं मूठभर राख जरी मातीत मिक्स केली तर त्याचा देखील भरपूर असा चांगला परिणाम झाडांवर तुम्हाला दिसून येणार असतो. आणि जर तुम्ही मातीमध्ये मिक्स केली नसेल तर मात्र कडेने माती खोळून एका कुंडीसाठी तुम्ही 2 ते 3 चमचे राख आणि त्यामध्ये थोडं वर्मी कंपोस्ट मिक्स करून जर कुंडीमध्ये टाकून घेतली तर त्याने देखील कॅल्शियमची जी काही कमतरता झाडांमध्ये किंवा मातीमध्ये झालेली आहे सो ती देखील त्याने भरून येणार आहे. मंडळी, फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते. तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने सुद्धा खतं बनवून खूप छान पद्धतीने रोपांना दिली तर छान प्रकारे फुलांचा बहार अगदी इझिली आणू शकता. झाडांच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण घरगुती वस्तूंचा वापर करून खतं तयार केलेली आहेत आणि झाडांना देखील वेळोवेळी दिलेली आहेत. सो मंडळी, आता अशाच प्रकारचं एक सोपं असं खत पाहणार आहोत. मंडळी, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या आपल्या बऱ्याच जणांच्या घरांमध्ये देखील असतात. जर तुमच्याकडे एक्सपायर झालेल्या किंवा फ्रेश जरी असतील तर त्यांचा वापर देखील तुम्ही कुंडीतील झाडांसाठी करू शकता. सो मंडळी, एका कुंडीसाठी 1 टॅबलेट ही इनफ आहे. सो याला आपण 2 मेथडने देऊ शकतात. एकतर याची बारीक पावडर तयार करून तुम्ही मातीला कडेने मिक्स करून त्याला फर्टिलायझर म्हणून वापरू शकतात किंवा जर मातीमध्ये देखील तुम्ही 1 ते 1.5 लिटर मातीमध्ये जर तुम्ही 1 टॅबलेट टाकले सो त्या पाण्याने देखील ते पाणी मातीत कुंडीला दिलं
तर त्याने देखील फर्टिलायझर ते तयार होऊ शकतं. सो या ठिकाणी मात्र माती, कुंडीतील जी काही माती आहे ती ओली आहे. सध्या भरपूर असा अवकाळी पाऊस चाललेला आहे. कुंडीतील माती आहे ती काही लवकर वाळत नाही, त्यामुळे फर्टिलायझर जे असतं ते अशा प्रकारे पावडर फॉर्ममध्ये जे देणं आहे तेच फायदेशीर ठरत असतं. सो या ठिकाणी मी एक टॅबलेटचा असा पावडर तयार करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर कडेने बांगडी पद्धतीने मी नेहमी खत देत असते. सो अशा प्रकारे कडेने जी काही माती होती ती पूर्णपणे उकरून काढलेली होती आणि अशा प्रकारे एक टॅबलेटचं जे काही पावडर होतं ते मी या ठिकाणी देऊन घेतलेलं होतं. मंडळी, तुम्ही ही टॅबलेट पाण्यात विरघळून देखील डायरेक्ट रोपांना देऊ शकता, पण मात्र यामध्ये सर्वात सावधगिरीची एक गोष्ट म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची जास्त मात्रा किंवा जास्त प्रमाण हे रोपांसाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे योग्य प्रमाणात याचा वापर करणं गरजेचं आहे. सो एका कुंडीसाठी म्हणजे 10 ते 12 इंच जर कुंडी असेल सो त्यासाठी एक टॅबलेट ही सफिशियंट आहे आणि याचा वापर तुम्ही महिन्यातून एक वेळेस केला तरी मात्र भरपूर होणार आहे. सो या ठिकाणी मी अशा प्रकारे कॅल्शियमची जी काही टॅबलेट होती तिचा देखील वापर करून घेतलेला होता आणि त्यानंतर मंडळी आपल्या घरात अगदी सर्रास आणि इझिली अवेलेबल असणारं म्हणजेच जे काही चॉक असतात किंवा जो आपण फळ्यावर लिहितो तो खडू जरी असेल ना त्यामध्ये देखील कॅल्शियमचं भरपूर मोठा स्रोत आहे. सो तुम्ही खडूचा देखील वापर करू शकता. सो चॉकचा वापर थ्रू आपण झाडांना कॅल्शियम कसे द्यावे या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो नक्की चेकआउट करा किंवा मी तुमच्याशी तो एंड स्क्रीनला देखील मी शेअर करणार आहे. सो खडू देखील कॅल्शियमच्या स्त्रोतमध्ये येत असतो. सो मंडळी, आज आपण जवळपास 6 ते 7 अशा गोष्टी पाहिल्या की ज्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं आणि ते देखील अगदी निःशुल्क आपल्याला मिळत असतं. सो तुम्ही देखील त्या गोष्टींचा वापर केला तर त्याने देखील तुमच्या झाडांमधील किंवा मातीमध्ये असलेली कॅल्शियमची जी काही कमतरता आहे ती मात्र त्याने भरून काढली जाणार आहे. सो मंडळी, फक्त NPK देऊनच झाडांची जी काही पोषक तत्व असतात त्याचीच कमतरता भरून निघत असते असं नाही, तर त्यासोबत आपल्याला कॅल्शियमची जोड देणे देखील महत्वाचे असते. सो मंडळी, ह्या गोष्टी वेळोवेळी जर आपण लक्षात घेतल्या आणि झाडांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, कमतरता आहे ती जर वेळोवेळी पूर्ण करून घेतली तर त्याचा परिणाम आपल्याला अशा प्रकारच्या सुंदर अशा फुलांनी आपल्याला आपला रिझल्ट म्हणा किंवा त्याचं आउटपुट म्हणून आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आय होप मंडळी, आजचा हा कॅल्शियम रिच फर्टिलायझरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. याचप्रमाणे फॉस्फरस रिच फर्टिलायझरचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे. जर तुम्ही अजूनही त्या व्हिडिओला भेट दिली नसेल तर नक्कीच त्या व्हिडिओला देखील भेट द्या. त्याने देखील तुमच्या बऱ्याच असे म्हणजे तो व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही. आणि हो, अजूनही तुम्ही जर सिंपल वर या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की माझ्या पाहण्यात येतील. शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी तुम्हाला छोट्या छोट्या गार्डनिंग टिप्स तुमच्याशी शेअर करत असेल. तसेच आठवड्यातील 5 दिवस मी अगदी छान प्रकारे गार्डनिंग रिगार्डिंगच्या टिप्स अँड केअर किंवा होम रेमेडीज फर्टिलायझरचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि पटकन सबस्क्राईब देखील करा. सो टेक केअर अँड बाय. तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो हॅपी गार्डनिंग.